तुम्ही सोनं चांदी खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। एकाच दिवसात सोन्याच्या दरात 9,000 तर चांदीच्या दरात 20,000ची घसरण झाली। सोन्याच्या दरात अवघ्या 23 दिवसात 35,000ची तर चांदीच्या दरात तब्बल 85,000ची घसरण झाली आहे। गेल्या 40 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत मोठी घसरण झाल्याचं चित्र आहे। सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय धक्कादायक बातमी आता आली आहे। हो ग्राहकांनो, बघा, काल ज्या व्यक्तीने किंवा ग्राहकांनी सोनं खरेदी केलं होतं त्यांना आज मोठा धक्का बसला आहे। बघा, आता या ठिकाणी काहींना आनंद होईल आणि काहीला दुःख देखील होणार आहे, कारण की सोन्यामध्ये अचानक मोठी घसरण पाहायला मिळत आहे। आता जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। बघा, सरकारच्या काही मोठ्या निर्णयामुळे बाजारपेठेमध्ये मोठी उलाढाल आता झाली असून सोन्याचे दर पूर्णपणे बदलले आहे। या बदलामुळे ग्राहकांना कमी किमतीत सोने खरेदी करण्याची संधी आता मिळाली असून सराफा बाजारामध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। हो, आज सराफा बाजारामध्ये अत्यंत प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे। आता याचं कारण जर तुम्हाला सांगायचं जर झालं तर बघा, काल सोन्याचे रेट काय होते आणि आज अचानक खूपच मोठी घसरण झाली। या घसरणीमुळे आता या ठिकाणी भरपूर असे ग्राहक आहे जे आता आनंदाने नाचू लागले। परंतु बघा, काही दिवसांपूर्वी ज्यांनी सोनं किंवा चांदी खरेदी केली होती त्यांच्यासाठी ही धक्कादायक बातमी म्हणावी लागेल, कारण आता सोन्याचे दर अचानक खाली घसरले। यामुळे आता मोठा धक्का हे ग्राहकांवर बसलेला आहे। सध्याच्या ताज्या माहितीनुसार सोन्याच्या दरात इतिहासात पहिल्यांदाच एका दिवशी 2 मोठे बदल आता जारी झाले। सकाळी जारी झालेले दर आणि आता संध्याकाळच्या सत्रात आलेले नवीन दर यामध्ये मोठी तफावत पाहायला मिळत आहे। सोन्याचे भाव अनपेक्षितपणे खाली आल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण आता असून दुकानांमध्ये पाय ठेवायला सुद्धा जागा उरली नाही। बघा, लग्न सराईसाठी दागिने घेणाऱ्यांची यामुळे मोठी आर्थिक बचत होणार आहे। हो, जर लग्न सराईच्या काळासाठी किंवा या ठिकाणी लग्नासाठी जर तुम्ही दागिने खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे। मग आता काय करायचं, सोनं घ्यायचं की नाही घ्यायचं हे देखील महत्त्वाचा मुद्दा आहे की अजून थोडंसं थांबायचं। बघा, आता मोठमोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून त्यांनी मत व्यक्त केलं आहे। बघा, सोन्यामध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये आणखीन घसरण होणार का सोनं इथं स्टॉप होणार का सोन्यामध्ये आणखीन भाव वर जाणार? बघा, हे देखील आता मोठमोठ्या तज्ज्ञांच्या व सोनाराच्या माध्यमातून मत व्यक्त केलं जात आहे। आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सोन्याविषयी काही महत्त्वाचे करार झाल्यामुळे ही स्थानिक बाजार बघा ही मोठी घसरण पाहायला मिळत आहे। योग्य वेळी सोने खरेदी करणे नेहमीच फायद्याचे ठरत असतं, त्यामुळे सध्याचे कमी झालेले दर ग्राहकांसाठी सुवर्ण संधी मानली जात आहे। अनेकांनी लग्न सराईच्या पार्श्वभूमीवर सोने घेण्याचे नियोजन केले होते, त्यांच्यासाठी ही बातमी मोठी लॉटरी ठरली आहे। आता दागिने खरेदी करताना ग्राहकांना पूर्वीपेक्षा कमी पैसे मोजावे लागणार, कारण की बघा, आज जे काय सोन्यामध्ये घसरण झाली ती अतिशय मोठी आहे। इथून मागे कधी इतिहासामध्ये एवढी मोठी घसरण पाहायला मिळाली नव्हती। आज खूप मोठी सोन्यामध्ये घसरण झाली। तुम्हाला माहीत असेल, इथून मागे सोन्याचे भाव नुसतं दिवसांदिवस वर्षानुवर्ष त्याचा ग्राफ हा वर गेला होता, म्हणजे की सोन्याचे भाव वाढतच चालले होते। परंतु आज नेमकं असं अचानक काय घडलं की सोन्याचे भाव अचानक खाली आले, हे देखील पाहून घेणं महत्त्वाचं आहे। आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, सराफा बाजारामध्ये सध्या 18 कॅरेट सोनं, 22 कॅरेट सोनं आणि 24 कॅरेट सोनं अशा तिन्ही प्रकारच्या दरात मोठी उलाढाल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे। सकाळी बाजार उघडल्यापासून सोन्याच्या किमतीमध्ये सातत्याने घट होत असल्याचे चित्र दिसून आले। ज्यांना शुद्ध सोन्याचे दागिने घडवायचे आहे त्यांच्यासाठी 22 कॅरेटचे दर आता खूपच आवाक्यात आले। सोन्याबाबतच चांदीच्या किमतीतही मोठी घसरण झाल्यामुळे चांदीची वस्तू खरेदी करण्यासाठी महिलांची मोठी गर्दी आज दिसून येत आहे। हो,
जर काय तुम्ही चांदी खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण की बघा, गेल्या काही दिवसामध्ये चांदीचे दर वर जात होते, परंतु आज अचानक प्रचंड घसरण झाल्याची पाहायला मिळत आहे. सोन्यामध्ये देखील हाच प्रकार घडला आहे. त्यामुळे आता ग्राहकांसाठी काहीला दिलासा मिळत आहे आणि काहीसाठी धक्कादायक बातमीसुद्धा म्हणता येईल. बघा, काही तज्ज्ञांच्या मते जागतिक स्तरामध्ये डॉलरचे मूल्य बदलल्यामुळे आणि युद्धाच्या परिस्थितीचा परिणाम सोन्याच्या मागणीवर झाल्यामुळे ही पडझड झाल्याचे दिसून येत आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडतील असा अंदाज असतानाच बाजारपेठेने मात्र उलट दिशा पकडली आहे. गेल्या काही दिवसांच्या तुलनेत सोन्याच्या भावात प्रति तोळा हजारो रुपयांची घट झाल्याचे सांगितले जात आहे. या घसरणीमुळे सामान्य नागरिकांना आता त्यांचे सोन्याचे स्वप्न पूर्ण करणे अधिक सोपे झाले आहे. बघा, जर तुम्हाला नेकलेस खरेदी करायचा असेल किंवा कोणते या ठिकाणी सोन्याचे दागिने खरेदी करायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी म्हणावी लागेल, कारण आजच्या दिवशी सोन्यामध्ये खूप मोठी प्रचंड घसरण पाहायला मिळत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, लक्षामध्ये ठेवा, अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्याचे दर कधी वाढतील आणि कधी कमी होतील याचा अंदाज घेणे कठीण असले तरी सध्याची स्थिती खरेदीदारांसाठी पोषक आहे. ज्यांचे वय 70 ते 85 वर्ष आहे अशा अनुभवी तज्ज्ञांनी किंवा सोनारांनी भविष्यातील वाटचालीबाबत काही महत्त्वाचे अंदाज वर्तवले आहे. सोन्याच्या किमतीमध्ये झालेली ही मोठी घसरण किती काळ टिकणार आहे याबाबत सर्वत्र चर्चा सध्या सुरू झाली. त्यामुळे ग्राहकांनी या संधीचा फायदा घेण्यासाठी दुकानांमध्ये धाव घेतली आणि सराफा बाजारामध्ये आज प्रचंड गर्दी सध्या पाहायला मिळत आहे. तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सध्या सोन्याचे भाव ज्या पद्धतीने खाली आले त्यामुळे गुंतवणूकदारांनी देखील आता सोने खरेदीकडे आपला मोर्चा वळवला आहे. शेअर बाजारातील अस्थिरतेमुळे अनेकांनी आपला पैसा सोन्यामध्ये गुंतवण्यास सुरुवात केली असून सुरक्षित गुंतवणूक म्हणूनच याला प्राधान्य दिलं जात आहे. आजच्या ताज्या दरानुसार सोन्याचे बिस्किटे आणि बघा नाण्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. बघा, कमी किमतीत सोने खरेदी करून भविष्यात चांगला नफा मिळवण्याचे ध्येय गुंतवणूकदारांनी ठेवले आहे. आता सर्वात महत्त्वाचा हा प्रश्न आहे, सोनं खरेदी करायचं की नाही करायचं. बघा, ह्या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला पुढं मिळणारच आहे. बघा, ज्या काही ग्राहकांनी काही दिवसांपूर्वी चढत्या दराने सोने खरेदी केलं होतं त्यांना या घसरणीमुळे थोडा धक्का नक्कीच बसला असेल. मात्र नवीन खरेदीदारांसाठी हा काळ खरोखरच भाग्याचा ठरून असू शकतो. ते आपल्या आवडीचे हार किंवा इतर दागिने कमी बजेटमध्ये घडवून घेऊ शकतात. सोन्याच्या दरातील ही मोठी उलथापालथ बाजारपेठेमध्ये चैतन्य घेऊन आली. प्रत्येकाला आता स्वतःच्या खिशाला परवडणाऱ्या किमतीमध्ये सोनं उपलब्ध झाल्यामुळे सर्व स्तरांतून बघा समाधान व्यक्त केलं जात आहे. सरकारने घेतलेल्या काही धोरणात्मक निर्णयामुळे सोन्याच्या आयातीवर आणि दरांवर थेट परिणाम सध्या दिसून येत आहे. या निर्णयांची अंमलबजावणी सुरू झाल्यामुळेच बाजारात ही मोठी घसरण दिसून येत आहे. येणाऱ्या काळात लगनसराईच्या तारखा मोठ्या प्रमाणावर आल्यामुळे सोन्याची मागणी वाढणार आहे. मात्र सध्या दर कमी असल्यामुळे ग्राहकांनी दागिन्यांची आगाऊ खरेदी करण्यावर भर दिला. यामुळे बघा, आता या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे जर सांगायचं झालं, मजुरी आणि मूळ किमतीत ग्राहकांना मोठी सूट आता मिळत आहे. सध्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या शुद्धतेबाबत देखील कडक नियम लागू करण्यामध्ये आले आहे. दर कमी असेल तरी ग्राहकांनी हॉलमार्किंग तपासूनच सोने खरेदी करावे असे आव्हान तज्ज्ञांच्या माध्यमातून सध्या केलं जात आहे. शुद्ध सोन्याची खात्री करून सोनं घ्यावं, भविष्यात त्याची पुनर्विक्री करताना कोणताही तोटा नाही व्हावा. बघा, सध्याच्या दरातील घसरण पाहता दर्जेदार सोने कमी किमतीत मिळणे आता शक्य झाले आहे. ग्राहकांनी योग्य माहिती घेऊनच आपल्या दागिन्यांची निवड करावी. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, सोनं खरेदी करायचं का नाही करायचं हा देखील आहे.
सोन्याच्या किमतीमध्ये झालेली ही घसरण येणाऱ्या काही दिवसामध्ये कायम राहील की नाही याकडे सर्वांचे डोळे लागले आहे. काही तज्ज्ञांच्या मते सोन्याचे भाव अजून काही प्रमाणामध्ये खाली येऊ शकतात. बघा, आता जर का तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता, परंतु येणाऱ्या काही दिवसामध्ये देखील सोन्याचे भाव आणखीन खाली घसरू शकता असे मोठ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून मत व्यक्त केलं जात आहे. तरी सध्याचे दर हे गेल्या अनेक दिवसाच्या तुलनेत बघा नीचांकी पातळीवर आहे. यामुळेच बाजारपेठेमध्ये सोन्याची मोठी उलाढाल होताना दिसत आहे. ज्यांना दागिन्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा आणि फायदेशीर नक्कीच ठरत आहे. तुम्ही तुमच्या शहरातील जवळच्या सराफा दुकानामध्ये जाऊन आजचे सुधारित दर नक्कीच तपासू शकता. तेथे तुम्हाला या दरातील बदलाचा प्रत्यक्ष अनुभव येईल आणि खरेदी करणे सोपं जाईल. सोन्याच्या दरातील ही मोठी पडझड म्हणजे सर्वसामान्य ग्राहकांसाठी एक मोठी पर्वणीच आहे. आपल्या आवडीचे दागिने घडविण्यासाठी आणि स्वतःचे सौंदर्य खुलवण्यासाठी आता सोने खरेदी करणे पूर्वीपेक्षा सोयीचे झाले असे सराफा व्यापाऱ्यांकडून सांगण्यामध्ये येत आहे. शेवटी सोने खरेदी करताना नेहमी सतर्क राहा आणि बाजारातील चढ उतारांचा अंदाज घेऊन व्यवहार करा. सोन्याचे हे कमी झालेले दर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी घेऊन आले असतील. बघा, या सुवर्ण संधीचा नक्कीच तुम्ही लाभ घेऊ शकता. आपले सोन्याचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आता पावले उचलणे गरजेचं आहे. सोन्याच्या या ताज्या दरांसाठी बघा बाजारपेठेमध्ये एक नवीन उत्साह निर्माण केला आहे आणि बघा ग्राहकांनी या संधीचा पुरेपूर फायदा घेण्याचे आव्हान या माध्यमातून केलं जात आहे. तर मग जो काय तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, सोने खरेदी करायचं का नाही करायचं, आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, जर या ठिकाणी तुमच्याकडे पैशाची कमतरता असेल तर तुम्ही थोडंसं थांबू शकता. परंतु जर या ठिकाणी तुमच्याकडे पैशाची बजेटची कमतरता नसेल तर तुम्ही आज जरी सोनं खरेदी केलं तर तुमचा नक्कीच या ठिकाणी फायदा भविष्यामध्ये होऊ शकतो. बघा, हा व्हिडिओ फक्त माहितीपर उद्देशासाठी बनविण्यामध्ये आला आहे. तुम्हाला जर तुमच्या गावामधील बघा तुमच्या आसपास सराफा बाजारामध्ये सोन्याचे दागिन्याचे नेमकं भाव काय आहे, रेट काय आहे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला स्वतः या ठिकाणी त्या दुकानामध्ये किंवा सोनाराकडे जावं लागेल आणि सध्याचे भाव या ठिकाणी तपासावे लागतील. कारण की आता लक्षामध्ये ठेवा, दर हे तासाला बदलत आहे आणि अशाच प्रकारच्या जर तुम्हाला सोन्याबाबत नवनवीन अपडेट्स जर जाणून घ्यायच्या असतील तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि त्यासोबत बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा, म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील बघायला मिळतील. ही होती महत्त्वाची बातमी. धन्यवाद.